नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत एक वादग्रस्त विधान केलं। ते म्हणाले की भाजप कमाटीपुऱ्यात उभा राहून सत्तेसाठी कुणासोबतही सौदा करायला तयार आहे। यामागचं कारण म्हणजे आधी भाजप MIM युतीची चर्चा झाली, त्यानंतर भाजप काँग्रेस युतीचीही बातमी समोर आली। या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। पण हा विषय इथेच थांबला नाही। रिपब्लिक भारताचे अर्णव गोस्वामी यांनी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेताना या कथित युतींबाबत थेट प्रश्न विचारले। नॅशनल टीव्हीवर पहिल्यांदाच या मुद्द्यावर फडणवीसांना जाब विचारण्यात आला। फडणवीसांनी यावर उत्तर देताना सांगितले की अशा प्रकारचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात, पण सध्या कोणतीही युती तत्काळ होणार नाही असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। अशा प्रकारे त्यांनी विषय टाळत उत्तर दिलं। पण प्रत्यक्षात काय घडलं हे पाहिलं तर अंबरनाथमध्ये वेगळंच चित्र दिसलं। काँग्रेसने भाजपला समर्थन दिलेल्या आपल्या नगरसेवकांना पक्षातून काढून टाकत थेट सत्तेला नकार दिला। मात्र केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपने लगेचच त्या नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला। ज्या भाजपकडून विचारसरणीच्या नावावर कठोर भूमिका अपेक्षित होती, त्याच भाजपने काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांना पक्षात घेतलं। इतकं सगळं करूनही भाजपच्या हाती काहीच लागलं नाही। श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये आले आणि अवघ्या एका तासात संपूर्ण राजकीय वातावरण बदलून गेलं। ज्या एका नगरपालिकेसाठी भाजपने आपली वैचारिक भूमिका बाजूला ठेवली, तरी सुद्धा अंबरनाथ ची सत्ता भाजपला मिळवता आली नाही। आणि लक्षात घ्या, ही गोष्ट फक्त अंबरनाथ पुरती मर्यादित नाही। तिकडे अकोटमध्ये MIM सोबत युती झाली। काही दिवसांपूर्वी लातूरमधील विलासराव देशमुखांबाबत केलेल्या विधानांवरही भाजपची भूमिका बदलली। बदलापूरमधील बाल शोषण प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक म्हणून सोबत घेतलं गेलं। याआधी पालघरच्या साधू हत्याकांडातील आरोपींना पक्षात प्रवेश देण्यात आला। गरज नसताना राणी बंधूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला। अशा एकामागोमाग एक अनेक घटना समोर आल्या। पण या सगळ्या प्रकरणांचा कळस झाला तो MIM सोबतच्या युतीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर गेल्यानंतर। या मेसेजमुळे भाजपचे नेतृत्व नाराज झाल्याची चर्चा आहे। मिळालेल्या माहितीनुसार या युतीमुळे अमित शहा रवींद्र चव्हाणांवर प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे। इतकंच नाही तर निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाणांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरही गंडांतर येण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। काही महिन्यांपूर्वी हेच रवींद्र चव्हाण भाजपची मोठी ताकद मानले जात होते, पण आता अगदी निवडणुकीच्या तोंडावर तेच चव्हाण भाजपसाठी अडचण कशी ठरत आहेत हे समजून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी उमेश शिंदे, तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला। चला तर मग सुरुवात करूया अंबरनाथ प्रकरणापासून। सत्तेसाठी भाजपने काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेत अंबरनाथ नगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली होती। अंबरनाथ महानगरपालिकेत शिंदे गटाचे 27 नगरसेवक निवडून आले होते। भाजपचे 16, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादीचे 4 आणि 1 अपक्ष नगरसेवक होता। सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाला फक्त 4 नगरसेवकांची गरज होती। महत्त्वाचं म्हणजे नगर अध्यक्ष पद आधीच भाजपकडे होतं। खरं तर भाजपने जर शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केली असती तर महायुतीकडे एकहाती आणि मजबूत बहुमत राहिलं असतं। पण इथे रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवण्याचा हट्ट पुढे आला। चव्हाणांच्या संमतीनंतर केवळ एकनाथ शिंदेंना दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर शिंदे गटाला बाजूला सारत काँग्रेसच्या 10 नगरसेवकांना सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन करण्याचं पत्र दिलं। ही बातमी संपूर्ण राज्यात गाजली। या बातमीनंतर तरी भाजप माघार घेईल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही। उलट काँग्रेसने पक्षातून काढून टाकलेल्या त्या 10 नगरसेवकांनाच घेऊन भाजपने सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू ठेवले। त्यामुळे भाजपवर टीका आणखीन वाढली। पण इतकं सगळं करूनही शेवटी भाजपला अंबरनाथमध्ये सत्ता मिळाली नाही। एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवण्याचा रवींद्र चव्हाणांचा हट्ट शेवटी उलटाच ठरला। जेव्हा श्रीकांत शिंदे या गोंधळात उतरले तेव्हा त्यांनी तत्काळ हालचाली करत अजित पवार गटाचा पाठिंबा मिळवला आणि भाजपच्या विरोधात सत्ता स्थापन केली। या सगळ्या घडामोडींचं मुख्य कारण एकच होतं, काहीही करून एकनाथ शिंदे नकोत, यासाठी चव्हाणांनी आखलेली रणनीती। पण हे प्रकरण इथेच थांबलेलं नाही। आजचीच घटना पहा। बदलापूर नगर परिषदेत 5 स्वीकृत नगरसेवक निवडण्यात आले। त्यापैकी भाजपकडून निवडलेला स्वीकृत नगरसेवक म्हणजे तुषार आपटे। आता तुषार आपटे नेमकं कोण आहे? बदलापूरमध्ये घडलेल्या बाल लैंगिक शोषण प्रकरणात
तो सह आरोपी होता. या प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदेला अटक झाली आणि नंतर त्याचा एन्काउंटरही झाला. त्याच वेळी भाजप आपटेला पाठीशी घालत असल्याची चर्चा रंगली. इतकंच नाही तर आपटेला वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेला संपवण्यात आलं, अशी ही गंभीर चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येऊ लागली. आता तुषार आपटे नगरसेवक झाला आहे आणि त्याला आमदार किसन कथोरे यांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. पण या संपूर्ण परिसरावर रवींद्र चव्हाणांचा प्रभाव आहे आणि ते प्रदेशाध्यक्ष आहेत हे लक्षात घेतलं तर चव्हाणांना डावलून आपटेची निवड झाली असं म्हणणं अवघड आहे. आणि समजा चव्हाणांना डावलूनच ही निवड झाली असेल तर तुमच्याच भागात तुम्हाला बाजूला ठेवून असे निर्णय होत असतील तर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही नेमकं काय करत आहात असा थेट प्रश्न उपस्थित होतो. अंबरनाथ आणि बदलापूर नंतर आता विषय येतो तो कल्याण, डोंबिवली आणि संपूर्ण MMR पट्ट्याचा. माध्यमांतून असं सांगितलं गेलं आहे की रवींद्र चव्हाणांची प्रदेश अध्यक्ष म्हणून मुख्य निवड मुख्यतः एकनाथ शिंदेंना राजकीयदृष्ट्या मागे टाकण्यासाठी करण्यात आलेली आहे. पण प्रदेशाध्यक्ष पदाच्या अनेक जबाबदाऱ्या असताना त्यातलं हे काम सोडून चव्हाणांनी यालाच आपलं मुख्य उद्दिष्ट बनवलं अशी भूमिका ते घेत असल्याचे चित्र सध्या राजकारणातून दिसत येत आहे. याचाच पुढचा भाग म्हणजे या सगळ्या भागात एकनाथ शिंदेंना बॅकफूटवर टाकण्याचं काम रवींद्र चव्हाण करू लागले. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचं लक्ष संपूर्ण महाराष्ट्राकडे असणं अपेक्षित होतं, ते प्रत्यक्षात झालेलं नाही. उलट सावलीतील प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे जास्त सक्रिय असल्याचं चित्र दिसू लागलं. रवींद्र चव्हाण मुख्यतः कोकण आणि MMR परिसरातच मर्यादित राहिले. त्याच भागात पक्षप्रवेश झाले. दरम्यान पक्षवाढीसाठी एकनाथ शिंदे थेट अमित शहांकडे गेले. त्यावेळी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका योग्य असल्याचं अमित शहांना वाटलं असं असण्याची शक्यता आहे. पण तरीही रवींद्र चव्हाण फार तर कोकणापर्यंतच सक्रिय असल्याचं स्पष्ट दिसत राहिलं. चव्हाणांचा आणखीन एक मोठा चुकीचा निर्णय म्हणजे राणे बंधूंचा मुद्दा. एकनाथ शिंदेंना समांतर सत्ता केंद्र म्हणून उभं राहू नये यासाठी रवींद्र चव्हाणांनी उदय सामंत यांच्यासोबत हातमिळवणी केल्याचंही बोललं जाऊ लागलं. पण याच काळात राणेंच्या बाबतीत मात्र थेट संघर्ष उभा राहिला. राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद हा खरंच भाजप वाढवण्यासाठी होता की वैयक्तिक अहंकारातून, हा प्रश्न या लढाईत उपस्थित झालेला आहे. या संघर्षाचा निकाल काय लागला तर निलेश राणेंमुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा किंगमेकर ठरले. जर जागा वाटप करून राणे कुटुंब एकत्र ठेवलं असतं तर ते भाजपसाठी जास्त फायदेशीर ठरलं असतं असं राजकीय वर्तुळात बोललं जातं. कारण स्थानिक पातळीवर मर्यादित झालेले निलेश राणे या वादामुळे थेट राज्य पातळीवर पोहोचले. याशिवाय राणे कुटुंबात भांडणं लावणारी भाजप अशी एक नवीन ओळख तळ कोकणासह संपूर्ण राज्यात भाजपला मिळाली आणि हे सगळं फक्त काही नगरपालिकांच्या निवडणुकींसाठी ही सुद्धा टीकेची बाब ठरली. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की रवींद्र चव्हाण शांत बसतील का? कारण निवडणुकीचा मोसम सुरू झालाय. उदाहरणार्थ लातूरमध्ये शांत राहून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव होता. देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये एक कार्यकर्ता तयार करून दीर्घकाळ काँग्रेसचे किल्ले भेदण्याची रणनीती आखलेली आहे आणि ती योजना अनेक वर्षापासून राबवत आले आहेत. म्हणूनच सांगलीला गेल्यावर वसंतदादा पाटील, कराडला गेल्यावर यशवंतराव चव्हाण आणि तासगावला गेल्यावर RR पाटील यांच्यावर थेट टीका करायची नाही, हा एक अलिखित नियम देवेंद्र फडणवीस पाळताना आजवर दिसले आहेत. आजच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा फडणवीस शिवसेनेला 30 वर्ष मुंबई महापालिका दिली. त्यांनी काय केलं असा प्रश्न विचारतात, पण ते कधीही बाळासाहेबांनी काहीच केलं नाही असं म्हणत नाहीत. कारण भावनिक मुद्दे काम करायला लागले तर कार्यकर्ता सुद्धा दुरावू शकतो याची जाणीव फडणवीसांना आहे. पण या उलट रवींद्र चव्हाणांनी लातूरमध्ये थेट विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाकण्याचं विधान केलं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. हा वाद शांत करण्यासाठी शेवटी देवेंद्र फडणवीसांना लातूरला जावं लागलं आणि माफी मागावी लागली. नेता आणि गाव या अस्मितेवर निवडणूक आली की कुणाचंच काही चालत नाही याची प्राथमिक जाणीव तरी प्रदेशाध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीला असायला नको का असा प्रश्न तेव्हा उघडपणे विचारला गेला. एकूणच काहीतरी बिनसतंय हे लक्षात आल्यानंतर रवींद्र चव्हाणांनी बॅकफूटवर राहणं गरजेचं होतं. पण तसं न करता ते आक्रमकपणे पुढे जातच राहिले. अकोटमध्ये थेट MIM सोबत युती झाली. या सगळ्या भाजपकडून नेहमीप्रमाणे हे निर्णय स्थानिक पातळीवर झाले. वरिष्ठांना माहिती नव्हती असा खुलासा देत वेळ मारून नेण्यात आली. पण प्रश्न असा आहे मित्रांनो की पन्ना प्रमुख नेमकं काय करतो? एखाद्या बूथवर किती मतांची गरज आहे, कोण मागे आहे याचा तपशील रोज रात्री गोळा करणारी यंत्रणा असलेला भाजप खालच्या पातळीवर MIM सोबत युती झाली असं म्हणून सुटू शकतो का? मागे एकदा तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कुठलाही कार्यकर्ता काय करतो याची
माहिती 10 मिनिटात थेट त्यांच्या टेबलावर पोहोचते. जर राष्ट्रीय अध्यक्षांकडे ही माहिती पुढच्या 10 मिनिटात जात असेल तर भाजप MIM सोबत गेल्याची बातमी प्रदेश अध्यक्षांना माध्यमातून समजली. हे पचायला कठीण आहे. म्हणजेच हे कारण अमित शहांनाही पटण्यासारखं नाही. म्हणूनच अमित शहांनी थेट रवींद्र चव्हाणांची खरडपट्टी काढली, अशा चर्चा सध्या जोरात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नगरसेवक म्हणून पुढे आलेले रवींद्र चव्हाण आज प्रदेश अध्यक्ष पदावर असतानाही एक हाती सत्ता असलेल्या भाजपाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत, असं चित्र दिसतंय. आता प्रश्न असा आहे की प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण भाजपचं राजकीय जहाज बुडवतील का? यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी उमेश मुंबईवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.